शरद पवारांशी पंगा घेऊ नये ही गोष्ट खरोखर देवेंद्र फडणवीसांना समजली असती तर त्यांचा चाल चरित्र चेहरा हा कायम राहिला असता. पण त्यांना नेमकी हीच गोष्ट कळाली नाही आणि ते यशस्वी राजकारणी म्हणून जरी आज दिसत असले, वरकरणी भासत असले, तरी त्यांच्या त्या यशस्वीतेला त्यांना जे यश मिळालंय ते म्हणजे चाल चरित्र आणि चेहऱ्याशिवाय मिळालेलं, म्हणजे हे पणाला लावून ते मिळवलेलं. आणि शरद पवारांसारख्या राजकीय धुरंधर व्यक्तिमत्वाशी म्हणजे त्या तोडीचे आम्ही आहोत, मी कसा त्यांच्यासारखा चाणक्य आहे हे दाखवण्याच्या नादामध्ये या देवेंद्र फडणवीसांचा पक्का मामू झाला. आणि तो कसा झाला बघा की या देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार आता सगळे संपले, हा देवेंद्र फडणवीसांचा इरा आहे. शरद पवार हे आता इतिहास आहेत, देवेंद्र फडणवीस हा या महाराष्ट्राचा वर्तमान आहे. हे विधान या देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि मी पुन्हा येईन म्हणणाऱ्याच्या पदरी या देवेंद्रच्या पदरी भला मोठा धोंडा पडला होता. आणि मग तो एक लहान बाळापासून ते म्हणजे लहान लेकरं ते रील बनवून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत तो एक विनोदाचा म्हणजे तो चेष्टेचा विषय बनला होता हा देवेंद्र फडणवीसांचा विषय. आणि हा चेष्टेचा विषय जो बनला त्याला कारण म्हणजे शरद पवारांशी पंगा घेणं हेच होतं. मग आता पुन्हा पुढे या मधनं बाहेर पडायचंय. आता शरद पवारांचा इतिहास, ते शरद पवार इतिहास आहेत, देवेंद्र फडणवीस वर्तमान आहे हे दाखविण्याच्या नादामध्ये नको तो म्हणजे धाडस, नको तो म्हणजे पराक्रम करण्याचा त्यांनी जणू काय त्या म्हणजे माणूस एकदा पाण्यात पडला आणि ज्याने जरा जास्त धडपडला, वाचण्याची धडपड जास्त केली की तो बुडतो असं म्हणतात. आणि अगदी तसंच झालं या देवेंद्र फडणवीसांचं. आणि त्यांनी या शरद पवार यांचे पुतणे असलेले अजित पवार यांच्याबरोबर म्हणजे क्षणिक म्हणजे ते 1.5 दिवसाचा मुख्यमंत्री हा पराक्रम या देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नोंदला गेला. त्याच्या पाठीमागे सुद्धा सूत्रधार कोण होतं जर असं कोणाला विचारलं तर या महाराष्ट्रातलं शेंबडं लेकरू सुद्धा सांगेल की या रात्री म्हणजे एका दिवसाच्या 1.5 दिवसाच्या मुख्यमंत्र्याला या बोहल्यावर चढवलं आणि पुन्हा ती सत्तेची नवरी रात्रीतच पळवून नेली. म्हणजे या गोष्टी मागे आणि तेच अजित पवार पुन्हा नंतर इकडे येऊन उपमुख्यमंत्री झाले. म्हणजे हा दुसरा म्हणजे या देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय वाट त्यांच्या आयुष्यातल्या म्हणजे जी वाटचाल आहे त्यांची राजकीय त्यातला हा सर्वात दुसरा मोठा दणकाच म्हणावं लागेल. आणि मग तिसरी जी गोष्ट घडली ती गोष्ट म्हणजे आता या देवेंद्र फडणवीसांना असं वाटलं की आता मात्र मी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलाय, ही शिवसेना फोडली आहे. शिवसेना फोडली असेल म्हणजे ते त्यांचे पराक्रम सांगताना म्हणायचे ना, मी रात्रीच्याला वेशभूषा बदलायचो, कपडे बदलायचो, मोठे ते अगदी डिटेक्टिव्ह सारखे मास्क लावायचो, काहीतरी म्हटले ते. आणि मग रात्रीचा कसा पराक्रम करून मी हे पक्ष फोडवले, हो मी बदला घेतलाय, मी सूड घेतलाय, हे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण त्यांनी तो घेतलेला कदाचित शिवसेनेवर सूड घेतला असेल, पण तो या पवारांचा मात्र त्यांना सूड घेता आलेला नव्हता. ज्या 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याचे गाडी बैल भर पुरावे घेऊन तुम्ही म्हणजे अधिकाऱ्याच्या दारामध्ये घेऊन गेला होता मोर्चा भला मोठा, अजित दादा चक्की पिसिंग म्हणाले, त्या अजित दादांना सत्तेत घेणं म्हणजे या शरद पवार या नावाच्या राजकीय अवलिया ज्याला म्हणता येईल, या राजकीय अवलियानं या देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यामध्ये अजित पवार नावाचं लोढणच घातलं. आणि तेही 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचं. कारखाने काय, त्यांच्यावर ईडीच्या धाडी काय, आणि मग काहीही झालं तरी मी अजित पवारांबरोबर जाणार नाही,
ठासून सांगितलं. म्हणजे तिथं भ्रष्टाचाराचं कोंदण सुद्धा त्यांनी म्हणजे लागलं. त्या पाठीमागे सुद्धा म्हणजे दर 8 दिवसाला जे अजित पवार या देवेंद्र फडणवीसांचे वित्तमंत्री दर 8 दिवसाला ते शरद पवारांच्या दरबारामध्ये असतात. आणि सगळ्यांच्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे आणि माझ्या काकाच्या कृपेने माझं फारच चांगलं चाललंय असं जे बोलतात ते सांगतात. ते म्हणजे त्या शरद पवारांचं राजकारण संपलं. शरद पवारांना आता हे चांगला भिडू म्हणजे ह्याचा मिळाला चांगला खामक्या देवेंद्र फडणवीस सारखा विरोधक मिळाला असं जे बोललं जातं. परंतु खऱ्या अर्थानं अजित पवार हे सत्तेत गेले त्या ठिकाणी या देवेंद्र फडणवीसांचं जे काही हे राजकीय दृष्ट्या चारित्र्य हनन जे झालं ते यामुळंच झालं. आणि आताही सांगितलं जात आहे की शरद पवार हे संपले. पण शरद पवारांनी या देवेंद्र फडणवीसांचं राजकीय दृष्ट्या चाल चरित्र चेहरा म्हणजे यशस्वी राजकारणी म्हणून तरी देवेंद्र फडणवीस आज असतील. पण त्यांच्या ठाई जी नैतिकतेचं म्हणजे यशस्वी माणसाकडे एक गोष्ट आहे लक्षात ठेवा, यशस्वी माणसाला जर नैतिकता नसेल ना त्याला काहीच अर्थ राहत नाही. म्हणजे तो जास्त दिवस लोकांच्या लक्षात राहत नाही. तो लगेच म्हणजे पुसला जातो तो इतिहास. आणि मग या देवेंद्र फडणवीसांचा जो काही इतिहास आहे तो असाच झाला. आता कसा की म्हणजे चाल चरित्र नसलेला यशस्वी राजकारणी. मग हा जो पंगा घेतला खरोखर जर या देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांबरोबर पंगा घेतला नसता तर त्यांच्याबरोबर जे काही राजकीय दृष्ट्या जसे इतर नेते राहतात तशा पद्धतीने राहिले असते तर देवेंद्र फडणवीसांना आत्तापर्यंत त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये जेवढ्या अवहेलना मान किंवा त्यांचा जो सन्मान जो हिरावला गेला आणि लोकांच्या मनामधनं आता चाणक्य राहिला नाही तर तो एक असा म्हणजे आतमध्ये मनामध्ये अंतकरणामध्ये काहीतरी कपट घेऊन जो हरण करतो, सत्तेचं हरण करणारा, सत्ता मिळवणारा हा इतिहासामध्ये त्याचं नाव लिहिलं जातं. पण सत्तेचं हरण करणारा हा कधीही म्हणजे तो धूर्त कपट नीतीचाच समजला जातो. आणि नेमकं हीच गोष्ट म्हणजे शरद पवारांशी पंगा घेणं हे फार म्हणजे आपल्या राजकीय भवितव्याला फार हानिकारक आहे. हीच गोष्ट हे देवेंद्र फडणवीस विसरले आणि त्यांनी नको त्या व्यक्तीशी पंगा घेतला आणि त्याचा परिणाम या देवेंद्र फडणवीसांचं राजकीय चाल चरित्र चेहरा आज कायमचं संपलेलं आहे. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.